मित्रांनो, माझं नाव विजय भारद्वाज. मी सर्वोदया ॲग्रोटेक कंपनीचा प्रतिनिधी. नमस्कार. नमस्ते साहेब. तुमचा संपूर्ण परिचय सांगा. काय नाव आहे तुमचं? माझं नाव मोहनराव गणपतराव शिंदे, राहणार ओंड, तालुका कराड, जिल्हा सातारा. सातारा, बरोबर आहे. आता तुमच्याकडे एकूण शेती क्षेत्र किती आहे पूर्ण? माझ्याकडे एकूण शेती क्षेत्र 12 एकर आहे. 12 एकर क्षेत्र. तर 12 एकर क्षेत्रामध्ये तुम्ही कुठले कुठले पिकं घेता? 12 एकर जनरली कसं होतं साहेब, शेवटी आमची शेती निसर्गावरती सगळे अवलंबून आहे. बरोबर आहे, बरोबर. पाण्याचं स्रोत प्रमाण कमी आहे. मार्च एप्रिल मे मध्ये पाणी सर्वसाधारण कमी मिळतं. तुमच्या ऊसाचं क्षेत्र आहे, बरोबर आहे. बरोबर. तर ऊसाच्या क्षेत्रासाठी तुम्ही काय केलं होतं? सर्वोदया ॲग्रोटेक कंपनीचं एक ग्रीन शाईन नावाचं सेंद्रिय खत वापरलेलं आहे. बरोबर आहे. ऊस पिकासाठी घेतलं होतं. तुम्ही आता हा प्रयोग पहिल्यांदाच केलेला आहे? पहिल्यांदाच केलाय. बरं, तुम्ही ग्रीन शाईन जे वापरलेलं आहे, ते ग्रीन शाईन वापरून तुमच्या ऊस पिकाला नेमकी काय फायदा मिळाला तुम्हाला? मला थोडं याच्यामध्ये 100% मला असा फायद्यापेक्षा मला ते खत मिळालं नाही. खत मिळालं नाही? खत मला मिळालं नाही. ते मला फक्त 10 बॅगा मिळाल्या गेल्या. अगोदर तुम्हाला 10 बॅगा भेटले होते? 10 बॅगा भेटल्या. नंतर मी त्याला 20 बॅगाची डिमांड केली होती. पण ते मला ते भेटलं नाही. पण तुम्ही 10 बॅगा जे वापरलेल्या आहेत ऊस पिकासाठी, ऊस पिकामध्ये तुम्हाला असे काही लक्षणीय बदल वाटले? मला सुरुवातीला जेव्हा वाटले, मी जेव्हा सुरुवातीला 10 बॅग टाकला तेव्हा माझा ऊस असा एक शिवडी म्हणतो आपण मराठीत, तो त्याला असे फूट वगैरे नव्हती. पण ते टाकल्यानंतर मग साहेबांनी मला आणि 2-3 पोती त्या टाका. पण त्याला जी फूट जबरदस्त निघाली. त्याचा व्हिडिओ मी तुमच्या अधिकाऱ्यांनाही तो पाठवलेला आहे. बघा, शेतकरी मित्रांनी बघू शकता तुम्ही, ऊस पिकामध्ये फुटवा पण चांगला निघालेला आहे आणि ऊस पिकाची जी काळोखी असते, काळोखी एकदम जबरदस्त झालेली आहे. आणि फुटवे साधारणतः आपण जेव्हा मोजतोय तर हे कमी 17 ते 18 फुटवे निघालेले. बरोबर आहे. म्हणजे आता ग्रीन शाईन वापरून तुमचं समाधान झालं त्याच्यामध्ये? झालं माझं. म्हणजे फुटीच्या बाबतीत तर तेव्हा मला समाधान 100% झालेलं आहे. आणि माझं कसं होतं, अधिकाऱ्यांशी तुमच्यामध्ये म्हणजे नेहमी कॉन्टॅक्ट होतो. बरोबर आहे. माझ्या डोक्यात माझे 2 एकर क्षेत्र आहे. मी टोटली हे खत वापरायचं माझ्या पूर्ण डोक्यात होतं. म्हणजे आता तुम्ही जे पुढे पिकं घेणार आहात त्या पिकासाठी तुम्ही नक्की ग्रीन शाईनचा वापर करणार की. पण कसं होतं, अवेलेबल इथे जवळपास जवळ. आता आपण सातारा, तुमचं सातारा जिल्हा आहे. सातारा जिल्ह्यामध्ये आता हा कराड तालुका आहे. कराड तालुक्यामध्ये तुम्हाला नक्कीच 100% तुम्हाला एकच उपलब्ध होऊन जाईल. की. ठीक आहे. तुमच्या समाधानामध्येच आमचं समाधान आहे. धन्यवाद.